नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्लॉगमध्ये. तर ना आजचा व्लॉग मी एकदम असा जस्ट डे इन माय लाईफ असा करणार आहे. म्हणजे आज काही कुठं बाहेर वगैरे जायचं नाही आहे, आज मी घरीच आहे. तर म्हणलं चला तुमच्यासोबत शेअर करूया की जर मी घरी असले तर माझा दिवस कसा जातो. तर आता मी मस्त फ्रेश वगैरे झाली आहे, मस्त आंघोळ वगैरे केली आहे मी. आणि आता मला आवरायची आहेत थोडी घरातली कामं आणि स्वयंपाक पण करायचा आहे. तर आता सगळ्यात आधी मला देवपूजा करायची आहे. तर चला माझ्यासोबत तुम्ही पण देवपूजा करा आणि मी कशी करते तुम्हाला दाखवते. तर आता ना मला सगळ्यात आधी उंबरठा पूजन करायचं आहे, कारण आज मंगळवार आहे. तर मी सगळ्यात आधी इथं घेतलेली आहे थोडीशी हळद. त्याच्यामध्ये मी टाकणार आहे थोडासा अष्टगंध. अष्टगंधाने ना खूप छान असा सुगंध येतो. आणि म्हणजे मी पहिले नव्हते करत हे असं उंबरठा पूजन वगैरे, पण आता जसं जसं मला थोडं कळायला लागले तसं थोडंफार मी ट्राय करते. म्हणजे असं नाही की मी खूपच धार्मिक आहे, बट आहे म्हणजे मला आवडतं असं करायला. कारण हे जेव्हा आपण या सगळ्या गोष्टी करतो ना, थोडंफार देवाची पूजा वगैरे असं थोडं स्पिरिच्युअल गोष्टी, तर ना मनाला ना असं छान प्रसन्न वाटतं आणि एक एनर्जी, पॉझिटिव्ह एनर्जी येते घरामध्ये. मी त्याच्यामुळे करते, कारण होईल तेवढं मी पॉझिटिव्ह गोष्टी करण्याचा प्रयत्न करते. बट कधी कधी येतात डोक्यात निगेटिव्ह गोष्टी, बट इट्स ओके. माइंड आहे तर नेहमी पॉझिटिव्ह नाही राहणार, कधी पॉझिटिव्ह कधी निगेटिव्ह राहील. पण आपण अशा गोष्टी करायचं, ट्राय करायचं की ज्याच्यामध्ये आपल्याला पॉझिटिव्ह गोष्टी जास्त मिळेल. त्याच्यामुळे मी मस्त हे असं छान नंबर चंदनाचं आणि हळदीचं लेपन केलेलं आहे. त्यावर छान रांगोळी काढली आणि मस्त दिवा लावलेला आहे. खूप असं प्रसन्न वाटतं लगेच. आज ना मी क्लीनिंग करते, कारण रोज एवढं निवंत टाके भेटत असतं काय नाही. छान देवघर मला लहानपणापासूनच असं म्हणजे देवपूजा वगैरे करायला आवडतं, बट एवढं नव्हतं. म्हणजे मी असंच आवडायचं म्हणून करायचे, म्हणजे असंच माझी आई वगैरे करायची, मी पण करायचे. बट जसं जसं मी मोठी झाले ना, म्हणजे लास्ट जास्त करून मागच्या 1.5-2 वर्षामध्ये, तर मला ना असं मनातून करू वाटू लागलं या गोष्टी. कारण ही एक गोष्ट आहे की जे करून ना असं मनाला छान पॉझिटिव्ह वाटतं, छान एक एनर्जी येते मनामध्ये. त्यामुळे आता मी करते स्वखुशीने. पण खरंच स्पिरिच्युअलिटी आपल्या लाईफमध्ये खूप खूप गरजेची आहे. बट काही जणांना असं वाटतं की स्पिरिच्युअल म्हणजे खूप देवघळ असणं. देवघळ म्हणजे काय की प्रत्येकच म्हणजे असं की काहीच नाही करायचं, फक्त देव आहे देव आहे असं नाही. आपण प्रयत्न करायचे तेव्हा देव आपल्याला साथ देतो. त्याला आपण रिअल स्पिरिच्युअलिटी म्हणू शकतो. नाही तर नुसतं देव आहे असं म्हणून नाही चालत. आपल्याला आपले प्रयत्न करावे लागतात, कर्म करावे लागतात, तेव्हा देव आपल्याला साथ देतो. मी तरी त्या विचारांची आहे. छान मी देवघर मस्त पुसून घेतलेलं आहे. हे देवघर मी आताच जस्ट 1-1.5 महिन्या अगोदर घेतलं. खूप सुंदर आहे. म्हणजे मला खूप दिवसांची इच्छा होती घ्यायची, मग घेतलं ते आता.
मस्त छान देवपूजा वगैरे झालेली आहे आणि आता ना मला स्वयंपाक करायचा आहे. तर स्वयंपाकासाठी मला असं वाटतं आहे की मी ना खूप दिवस झाले भरीत नाही खाल्लेलं, तर मला ना भरीत खायची खूप क्रेविंग होती आहे. कारण गेले 1 वर्ष मी अजिबात वांगं खाल्लं नाही, कारण आमचे जे आजी सासरे आहेत ते एक्सपायर झाले होते. तर ते 1 वर्षासाठी कोणती तरी एक गोष्ट सोडत असतं, तर मी वांग्याची भाजी वगैरे सोडली होती. तर त्याच्यामुळे मी वांग्याचं कोणताच पदार्थ खात नव्हते, म्हणजे वांग्याची भाजी, भरीत एक्सेट्रा. तर मला भाजी नाही आवडत, बट मला वांग्याचं भरीत खूप आवडतं. तर मला आता वांग्याचं भरीत खायचं आहे, पण वांगे नाही आहे त्या टाईपचे. तर आता मी बाहेर जाते आणि वांगे घेऊन येते आधी. चलो मार्केट चलेंगे और वांगे लाएंगे. तर आता ना मी भाजी वगैरे घेऊन आले आणि मी येताना ना जर मी बाहेर काही गेले ना तर मला काहीतरी असं छान खायला आणत असते. तर हे बघा, इथे मी असं मी म्हटलं ना भरीत खायचं आहे, त्याच्यासाठी मी वांगे आणले आणि त्याच्यासोबत हे आणलं. लहानपणीचं हे माझं फेवरेट स्नॅक आहे, म्हणजे मला अजून पण इतकं आवडतं आणि मी असं कधीतरी आणून खात असते. असं लहानपणीच्या आठवणीनं खूप आहे, म्हणजे आपल्या लहानपणी किती छान छान गोष्टी होत्या ते आता जाऊन कळतं. तेव्हा नाही वाटत, तेव्हा एकदम नॉर्मल बोर वाटायचं ते, बट आता त्या गोष्टी खूप छान वाटतात. तर आता मी मस्त बनवणार आहे गरम गरम भरीत आणि पोळी. वाव, आताच तोंडाला पाणी येत आहे माझ्या. मस्त आता बनव, लेट्स गो. तर आता मस्त स्वयंपाक वगैरे झालेला आहे आणि आता आम्ही जेवायला बसलोय. दर्शन पण जेवायला आलेला आहे. कसं झालं दर्शन? मस्त मी बनवलं आहे भरीत, पोळी आणि इथं पापड भाजलेला आहे. मस्त आहे का? मळकून खाऊ घालून. दर्शन खूप जरा अनरोमॅन्टिक आहे. तर आता वेळ झालेली आहे व्लॉग एंड करण्याची. तर आता मस्त रात्रीचं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आणि आजचा दिवस कसा गेला तुम्ही बघितलाच माझा. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करावं, कारण बरेचसे जण आहे ना तर ते माझे व्लॉग्स बघतात, व्ह्यूज येतात, म्हणजे बरेच जण व्लॉग्स बघतात पण मुद्दाम सबस्क्राईब नाही करत. तर प्लीज सबस्क्राईब करा, म्हणजे माझे व्हिडिओचे नोटिफिकेशन्स पण तुम्हाला येतील. तर भेटूया नेक्स्ट व्लॉग.